आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। कवठे महाकाळमध्ये गॅस विरोधात ग्रामस्थ पोहोचले। तहसील कार्यालयात कवठे महाकाळ इंडियन एजन्सी समोर नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती। अनेकांना OTP प्राप्त होऊन गॅस सिलेंडर मिळत नसल्याने तक्रार ग्राहक करत होते, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती। सिलेंडर मिळत नसल्यामुळे आपला मोर्चा ग्राहकांनी तहसीलदार ऑफिस कवठे महाकाळ यांच्याकडे वळवला व त्यामध्ये नायब तहसीलदार पवार यांनी आपण त्यांना 2 दिवसांमध्ये गॅस एजन्सीवाल्यांना वितरण करण्यास सांगितले आहे असे सांगितले। कवठे महाकाळ आसपासचे जास्त ग्राहक यावेळी उपस्थित होते। जनसंवाद लाईव्ह साठी मुख्य संपादक चंद्रकांत जगताप, कवठे महाकाळ। हिंगणगाव यांच्या वतीने लोकांच्या समस्या, खास करून त्यातल्या त्यात गॅसची समस्या घेऊन आम्ही या ठिकाणी सरपंच प्रतिनिधी अमरजी सावळे आहेत, मी ग्रामपंचायत सदस्य गिरीश शेजाळ, आजी माझी पदाधिकारी, गावातले ग्रामस्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। आज दिनांक 8 एप्रिल आहे। 17 मार्च पासूनचे DSC नंबर येऊन सुद्धा हिंगणगावात बऱ्याच जणांना या ठिकाणी गॅस सिलेंडर अद्याप मिळालेला नाही आणि गेले 8 दिवस झाले लोक पहाटे 3-4 वाजल्यापासून एका ठिकाणी जिथे नेहमी गॅस मिळतो त्या दर्गा परिसरामध्ये लोक रांगा लावून बसतात आणि 11-12 वाजेपर्यंत लोकांनी थांबायचं। 200-300 सिलेंडर घेऊन लोक थांबतात आणि त्या लोकांना त्या ठिकाणी ना कामधंदा करण्यासाठी उसंती मिळते ना सिलेंडर मिळतोय। अतिशय दुर्दैवी अशी अवस्था आहे। ज्यावेळेस ही लोक आमच्या ग्रामपंचायतीकडे तक्रार घेऊन आली, ग्रामपंचायत या नात्यानं आम्ही या ठिकाणी तहसीलदार मॅडमना भेटण्यासाठी आलो होतो, परंतु त्या इथं नाही आहेत। नायब तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी भेटलेलो आहे। त्यांनी सदर गॅस वितरक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी बोलवून नेमकी सत्यता काय या ठिकाणी आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। उद्या गाडी आम्हाला देतो म्हणून सांगितलेलं आहे, पण ह्यांच्याकडे सुद्धा गॅस सिलेंडर उपलब्धता नाही आहे, म्हणजे गॅस एजन्सीकडे सुद्धा, कारण पुरवठा वर्ण झालेला नाही। ही शासनाची सुद्धा चुकी आहे। शासन सुद्धा नुसतं वर्ण गोड बोलतंय, शासन बरोबर नाही। 2,500-3,000 टाक्या भेटतायत। नेमकं यामागे काय वास्तव आहे शोध लागला पाहिजे आणि याचा सत्याचा उलगडा झाला पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, एवढी भावना या ठिकाणी आहे। धन्यवाद। जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।